नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तमाम सर्व महाराष्ट्रातील अंशतः आंदोलनावरती असणाऱ्या बंधू आणि भगिनींना येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये सरकारकडून काही सकारात्मक भूमिका दिसली नाही तर पुढील आठवड्यामध्ये पाठीमागच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं या आझाद मैदानावरती इतिहास तयार करण्याचं काम ज्या या शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू भगिनींनी केलं त्या पद्धतीने पुढील आठवड्यामध्ये आपणाला सामोरे जावं लागेल अशा पद्धतीची चर्चा इथं आलेल्या बांधवांच्या मनामध्ये आहे। सरकार त्याची दखल घेईल आणि येणाऱ्या शुक्रवारच्या अगोदरच काहीतरी त्यांना दिशादर्शन करेल अशी अपेक्षा आज आझाद मैदानावरील जगदाळे सर आणि संपूर्ण टीमची आहे। सरकारनं तसं करावं यासाठी येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने सुद्धा तिथं प्रयत्न करणार आहे। नाही झाला तर पाठीमागचीच परत या ठिकाणी आझाद मैदानावरती आपल्याला सगळ्यांना मोठ्या संख्येने यावं लागेल आणि आपला हक्क आपल्याला मिळवून घ्यावा लागेल। इतकंच। भेट देणं ही औपचारिकपणा आहे। आम्ही कायम शिक्षक समन्वय संघासोबत आहोत। इथं या आठवड्यात पूर्णवेळ थांबून काय करता येईल तो प्रयत्न करतो। आत्ताच जगदाळे साहेबांनी सांगितलं या आठवड्यात जर काही पॉझिटिव्ह हाती लागलं नाही तर पुढच्या आठवड्यापासून हे आंदोलन तीव्र करावं लागेल। महाराष्ट्रातल्या लोकांनी पुढच्या आठवड्यापासून पाणी आणि कुठलीही तमा न बाळगता पावसाची तमा न बाळगता आझाद मैदानावर यावं एवढंच आवाहन करतो। नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।